झाले भाई. आपल्या वातावरणात लय मस्त वाटतं रे. दिवस पावसाळा आलाय. पावसाळा लवकर लागला मग याची इच्छा होती की पाऊस यावा आणि आलेला आहे पाऊस. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की माझी भिजण्याची इच्छा होती पण मी आता गाडीमध्ये काय विषय नाही भाई. गाडीतून उतरून घेतात ते नाद नाही करायचा. झालं ना मोकर तोडले. चला तुम्ही आजपर्यंत धंदाच केलाय सत्य हो बघा कशी नागिन करतोय. जेव्हा याच्या घुसन ना तेव्हा कळन त्याला कशी नागिन असते ती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पार्ट 1 तर आपला जाऊन बघा तुम्ही, पडलेला आहे तो. पार्ट 2 आता इथनं गाडी लोड केली आपण, द्राक्ष भरलेत गाडीमध्ये आणि इथून आपला पट्टा डायरेक्ट बेंगलोर. तर चला निघू, गाडी वगैरे लोड झालेली आहे आपली. बघू आता पुढच्या पट्ट्यात काय विषय नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. चला मित्रांनो, वारं सुटलंय, वातावरण पावसाचं झालंय. जीवाला असलं बरं वाटतंय ना भाई. आयुष्य सुंदर आहे असं वाटतंय. महिनाभर घरी होतो पण घरी बी राहिलंच पाहिजे ना भाई. घरच्यांचा विषय कसा असतो, घरी राहिल्यानंतरच कळतो. मिस करतोय घरच्यांना मी. असं नाही की इकडंच मजा येते मला, घरच्यांची पण आठवण येते भाई. पण हे आपला शौक आहे. शौक के लिए कुछ भी भाई. चलो पानी रे पानी तेरा रंग कैसा. तर मित्रांनो हे बघा, गाव खेडे कसला नजारा येतं. बाजार भरलाय वाटतं. टाइम चांगला आहे ना, चांगला म्हणजे 6-7चा टाइम एक नंबर असतोय. मला तर हे वातावरण लय आवडतं भाई. अशा वातावरणात पाहिजे क्वार्टर. पण सध्या मी दारू बंद केलेली, त्यामुळे मी काय क्वार्टर पित नाही. फुल जोरात पाऊस चालू झालाय. आता आपण पहिलं चाललोय बेळगावीला. बेळगावीवरनं मग बँगलोरचं लोकेशन टाकवलंय. पण पुढं बघा रस्त्यावर छान पाऊस चालू आहे भाई. पावसाळा लवकर लागला मग याची इच्छा होती की पाऊस यावा आणि आलेला आहे पाऊस. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की माझी भिजण्याची इच्छा होती पण मी आता गाडीमध्ये काय विषय नाही भाई. गाडीतून उतरून घेतात ते नाद नाही करायचा. झालं ना पहिलेच पावसात बाहेर डायरेक्ट. जर्नी इज द बेस्ट मोमेंट ऑफ द लाईफ गाईज. इंग्लिश जास्त येत नाही पण तरी थोडं बोलायची कोशिश करतो मी. बघू शकता तुम्ही कसं काय पाऊस बिऊस चालू आहे. एकदम भारी मुवमेंट आहे. पहिल्याच पाऊस आणि आम्ही पहिल्याच पावसामध्ये पण भिजू शकत नाही. इच्छा तर लय होती, लय लांबचा पल्ला गाठायचा अजून. चला भेटूत आता. कुठं कुठं पाऊस होतोय दाखवतो तुम्हाला. आता बघा कुठं चालू आहे. हे बघा इथं कोल्हापूर हायवेला. तर मित्रांनो, आपण वेगळ्याच रोडने आलोय कुठल्या तरी. मला नाही माहिती अजून क्रॉस झाली का नाही. पण कर्नाटक
बॉर्डर क्रॉस होईल मग आपण जेवण करून घेणार आहे बाई मग पुढचा प्रवास करणार थोडा बघा मित्रांनो 9:20 झाले जेवायचं आपलं जरा अंडा तरी जेवण मस्त जेवण कसं आहे नांदा टेस्ट? सगळं मित्रांनो जेवण वगैरे झाले आपलं 9:30 पावणे 10 झाले आता आपलं काय नाही राहिलं एक विमल डालेंगे भाई और अब में जाएंगे अपना कन फिर रास्ता भी सुनसान रहेगा भाई सब मोकळाच मोका चला तर बघू काय विषय नाना इज बॅक म्हटलं तो शेवंत व्हायचं नाना आहे काय? सर्किट नाना मग मित्र आहे रे. अच्छा मित्र आहे होय. बरोबर ना? मी जेव्हा सेकंड टाइम गुजरातला गेलो होतो तेव्हा चालू मध्ये फोन आला तर मित्रांनो 1-2-3 तासाचा रोड आतल्या साईडने आलो आपण आता मेन हायवे लागलो तिकडनं हुबळी राहिली 1 किलोमीटर आणि आपलं लोकेशन मला वाटतं असं एकूण एक 500 किलोमीटर नाही का मला वाटतं टोटल रोड अजून आपला तरी बी राहिला असं एक 7-1 तासाचा नाही का म्हणजे आता किती वाजले 11 12 1 2 3 4 5 6 सकाळी पोचतो आपण चला तुम्हाला उगावता सूर्य दाखवतो तुम्ही आता झोपा तुम्हाला दाखवतो बरोबर सकाळचा नजारा मित्रांनो आता 1 वाजल्यात आपण पुढं आलोय काय माहित एवढं काय मला बी माहिती नाही काय मी पण काय रोज येत नाही इथे पण आपला रोड अजून राहिलाय 7.5 तासाचा आता वाजल्यात 1 म्हणजे आपल्याला किमान अजून 8, 9, 10, 11 वाजणारच कारण जरी 7 तासाचा रोड असेल तरी मी तेवढा उरकत नाही पटापटा फोनची चार्जिंग संपत आली आता पुढं तरी चहा प्यायला थांबू तिथं फोन चार्जिंगला लावू हे रस्ता एक कधी उरकतोय काय माहित राव आईल्यातले जेव्हा येईन तेव्हा इथं कामच चालू असतं बघायला लागेल मोदीला भेटायला लागेल या कामाचं बोलायला लागेल चला आता चहाची टपरी भेटू द्या फक्त गुड मॉर्निंग मित्रांनो इथं थोडं झोपावं म्हणलं थांबलो होतो एका टोल नाकेवाई घातली झोपूच नाही दिलं राव मच्छरांनी मोकर 2 तास असेच गेले मोकर तोडले चला मित्रांनो आता 4:30 वाजल्यात डिझेलची लाईट ब्लिंक व्हायला लागली आता किती वेळ चालते काय माहिती इथं पंपावर थांबलोय इथं डिझेल बंद आहे येता 2-4 पंप उलटले सगळे बंदच होते
तर किती चालते काय नो गाडी आता पुढं काय बघू चला. फायनली मित्रांनो डिझेल टाकून भेटलेलं आहे आपल्याला. आता 5 तास राहिले आपलं. काय तिला थांबलो ना तेव्हा झोपाय काय तिला झोप नाही आली. नुकता डोळा लागायला लागला होता लगेच मच्छर कामायला लागले. थोडा परवाकडं तिकडं होऊन झोपलो लगेच उठलो. आता उठल्यावर परत झोप याय ना म्हणलं आता निघावं. सौरव शेड झोपला आपला. तो गेला होता रत्नागिरीला त्या दिवशी त्यामुळं तिकडे त्या झोप नाही झाली आणि इकडं झोप नाही झाली. त्यामुळं आता तो हाय तसा झोपायला लागलाय कसा तो. तर आता सकाळ होईल थोड्याच वेळात. बघू मग चहा नाश्त्याचं काहीतरी. कसं आहे मित्रांनो रात्रीचा दिवस झाला का नाही. पहाट आता किती वाजलेत 1 मिनिट बघतो. 5:30 वाजलेत भाई. दिवस उगवला. कसं आभाळ पुढं आभाळ आलेलं आहे. वेगळा पण चमकतात वाटतं हळूहळू. रस्ता रात्र गाजवली आजची आज तुमच्या भावाने. आता झोप यायला लागली पण हळूहळू. सकाळ सकाळी झोप यायला लागली बाई फुल. सकाळी झोप यायला लागल्यावर कधीच गाडी नाही चालवायची बाई. सकाळची झोप लय खतरनाक लागते. डायरेक्ट भास होतात भास. मला तर दाढी करायची तर राहिलीच बाई. वातावरण रावस्य राव. विषय गोल पृथ्वी गोल. डायरी का जिकडं बघा तिकडं दिसते नारळ सुपाऱ्या. सुपारीचं झाड आहे काय. यो नारळ आहे. सुपारीचं जे सुकडा बांबू राहतो का एकदम ते सुपारी. हे नारळ आहे टोटल. सगळं सगळं सुपारी. तिकडं विमल स्वस्त आहे ना. 5 रुपये पण आहे. 10 वाले आपल्या इकडे भेटले की इथं 5 रुपयाला. हा ना. काढायचा आणि गाडी नंबर सकट पोलिसाला. कष्ट लेकाचे स्वप्न बापाचे. काय विषय आहे आता सौरव. 7 भावाची. खाली ओके. अशा लोकांसाठी लय शिवाय येतात राव माझ्या तोंडाला. काढून सोडलेली मग जाऊ दे आता काय बोलतो ते. कैसा लाग रहा बघले ते नाव कन्नडीमध्ये. तर मित्रांनो आता आपलं बेंगलोर 60 किलोमीटर राहिलं इथून. सकाळी लय झोप आली होती त्यामुळं काय डुबले घेऊन झोपलो 2-1 तास. आणि बेंगलोर नंतर 20-25 किलोमीटर पुढं जायचं. चला आता इथं थोडा नाश्ता करतो. सगळीकडे शोधत आलो पण काय पुढं काय भेटणार. बघू आता इडली बिडली खाऊ.
चाललोय आपण. आपलं 3 किलोमीटर लोकेशन राहिलेलं आहे. आपला टाइम 11चा होता, तरी पण आपल्याला इथे वाजलेच. काय आपण ठरवलेलं टाइमात पोहोचू शकत नाही, मध्ये लाख लपडे याचं चालतंय. आता 1 वाजलं तर तिथं गेल्यावर गाडी खाली करायला किती वेळ लागतंय काय माहिती. लवकर जर झाली तर नशीब चांगला आपलं. चला तर बघू आता पोचन कंपनीत. तर मित्रांनो, आपण फायनली इथं पोचलोय. आपल्याला इथं पोचून किमान 1.5 ते 2 तास होत आले. इथं काय गाडी खाली करून घ्यायला काय झालं काय माहिती, एवढी तक करून आपण इथं आलो आणि लफड्याची रम्मी शॉटला धार द्यायला लागला. म्हणते ते मला आम्ही मागवलाच नव्हता. चला फोन लावलाय मी, बघू काय होतं. पण तो आपण विषय पुढच्या ब्लॉगमध्ये सांगू तुम्हाला, गाडी खाली होते का नाही. आजचा ब्लॉग हा इथंच संपवू आपण. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.